स्टुडंट ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। जसं की आपण ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये अबॅकसचे अभ्यासक्रमाचे सर्व एक्झाम्पल्स पाहत आहोत, त्याचप्रमाणे आता आपण शाळेमध्ये शिकवला जाणारा जो अभ्यासक्रम आहे की जो वैदिक मॅथमॅटिक्स पद्धतीने वैदिक मॅथमॅटिक्स मेथडने शिकवला जातो, तर ते एक्झाम्पल आपण कसे सॉल्व्ह केले ते आपण पाहणार आहोत। तर वैदिक मॅथमॅटिक्स मेथडमध्ये एक नवीन इन्फॉर्मेशन आहे, तर ती आपण पाहूया। वैदिक मॅथमॅटिक्स जे आहे हे स्वामी भारती कृष्णा तीर्थ यांनी जगद्गुरु शंकराचार्य यांच्या 16 सूत्र आणि 13 सबसूत्र म्हणजेच काय तर 13 प्रमेय आणि वेगवेगळ्या करोलरीजचा वापर करून एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले आहेत। हे एक्झाम्पल्स कोणत्या प्रकारचे होते हे आता आपण पुढे अभ्यासक्रमामध्ये पाहणार आहोत। Swami Bharati Krishna Tirtha in 1884 to 1960 formed Jagadguru Shankaracharya of Puri Court a set of 16 sutras, that means aphorisms, and 13 subsutras, that means corollaries, from the Atharva Vedas. He developed the methods and their techniques for amplifying the principles contained in the aphorism and their corollaries, and that's why called it Vedic mathematics. जे गणिताचा शोध ज्यांनी लावला जगद्गुरु शंकराचार्यांनी, जे गणिताचे 16 सूत्र आणि 13 सबसूत्र म्हणजे उपसूत्र की ज्यांचा वापर करून गणितातल्या वेगवेगळ्या पद्धती आणि ज्या सूत्रांचा वापर करून गणिते सोडवली आहेत त्यांचा वापर करून आता आपण गणित शिकणार आहोत की जो अभ्यासक्रम आपल्याला सर्वसाधारण शाळांमध्ये शिकवला जातो। तर ते 16 असलेली सूत्र कोणती आहेत पहा। एकाधिकेन पूर्वेन निखिल नवचरतम दशतः ऊर्ध्व तिर्यग्भ्याम परावर्त्य योजयेत शून्य सामू समुच्चये अनुरूपे म्हणजेच काय तर शून्य मन्यतम संकल व्यवकलनाभ्याम पूर्णापूर्णाभ्याम चलनकलनाभ्याम यावदूतनम व्यष्टि समष्टि शैष्याभिडकेन चरमेन सोपान्य दयम्यंतम एकन्योन्योन्यम पूर्वेण गुणित समुच्चय गुणक समुच्चय। हे असे 16 सूत्र आहेत, हे त्यांचे नाव आहेत। हे सर्व अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम संस्कृतमध्ये दिलेला आहे, पण तो आता आपण अभ्यासक्रमात घेताना आपण ह्यांचा वापर मराठीमध्ये मी एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवले आहेत। पुढे तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये याची कल्पना येईल। आणि उरलेले जे 13 सूत्र आहेत सबसूत्र, तर ते कोणते आहेत पहा। अनुरूपेन शिष्यते शेष संज्ञ आद्य माद्ये मान्त्यमन्तेन केवल सप्तक गुण्यात वैष्ठनम यावदून तावदूनम यावदूनम तावदुनिकृत्यम वर्गच योजयते अंत्ययोरेव अंत्ययोर्दर्शकेपि समुच्चय गुणित लोपन स्थापनाभ्याम विलोकनम गुणित समुच्चय गुणित। असे वेगवेगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आता पाहिले आहेत। तर आतापर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे हा फक्त कशामध्ये दिलेला आहे आपला वैदिक मॅथमॅटिक्स म्हणजेच काय तर आपण सुरुवातीला जे एक्झाम्पल्स पाहणार आहोत तर ती 16 जे त्याचे मेथडचे जे फॉर्म्युले आहेत तर त्यातला पहिला जो आहे एकाधिकेन पूर्वेण या प्रकारच्या सर्व एक्झाम्पल्सचा आता सुरुवातीला आपण अभ्यास करणार आहोत। तर या प्रकारची माहिती आणि वैदिक मॅथमॅटिक्स शाळेमध्ये शिकवले जाणारे जे वेगवेगळ्या फॉर्म्युलानुसार जे गणित आहे ते शिकण्यासाठी नवनवीन पद्धती सोप्यात सोप्या गोष्टींमधून शिकण्यासाठी या चॅनेलला लाईक करा, शेअर करा।